हेलो बच्चा पार्टी लोग। यस, सॉरी फॉर द इनकन्वीनियंस। आप लोग मेरे लिए वेट कर रहे थे। हेलो बच्चा पार्टी लोग, हेलो 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 एव्हरीवन, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ फिजिक्स. चला कमेंट सेक्शनमध्ये जा आणि कमेंट सेक्शनमध्ये जाऊन मला हाय पाठवा सर्वांनी. चला पटकन, मी पण तुमच्यासोबत जॉईन होतोय. यस, एकच मिनिट. कशी दिसतंय स्क्रीन? या, ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. सो आणि व्हॉट अबाउट व्हॉइस क्वालिटी टुडे? आज काही हे नाही येत आहे ना, इको वगैरे ऐकू येत नाही ना? या, ओके, सांगा मला पटकन. चला. यस, क्यूट क्यूट बॉय एडिट्स. यस, हाय हाय हाय. चलो, डोळस. बरं, चला, आपले मित्र मैत्रिणी जॉईन होत आहे ते यूट्यूब लाईव्ह सेशनला. अँड वेलकम टू द वर्ल्ड ऑफ फिजिक्स. बच्चा पार्टी लोक, जसं की तुम्ही आपलं पोस्टर बघितलंच असेल, मी आज तुम्हाला शिकवणार आहे फ्लेमिंग बाबाचा लेफ्ट हँड रूल. फ्लेमिंग्स फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल अँड फ्लेमिंग्स राईट हँड रूल. ठीक आहे. मग हा फ्लेमिंग कोण होता? सर स्टीफन फ्लेमिंग होता. लेफ्ट हँडी बॅट्समन होता सर तो. असं काही आहे का? नाही. ठीक आहे. ठीक आहे. यस, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल अँड फ्लेमिंग्स राईट हँड रूल. बच्चा पार्टी लोक, मग आज आपल्याला ते शिकायचं आहे. यस, व्हेरी गुड व्हेरी गुड. चला, मग आता हे कधी वापरायचं, तर त्याच्यासाठी ना आधी काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील. मग काय समजून घ्यावं लागेल? चला, आपले किती मित्र जॉईन झालेत? हा, मला दिसतंय 20-21 जण जॉईन झालेत. तर बच्चा पार्टी, मला सांगा, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल आपल्याला समजून घ्यायचा आहे, राईट हँड रूल समजून घ्यायचा आहे. तर यस यस यस, राईट हँड रूल. यस, दिस इज RHR. मग काय असतो बाबा लेफ्ट हँड रूल, काय असतो बाबा राईट हँड रूल, तर आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. पण त्याच्या आधी समजण्यापूर्वी आपल्याला मॅग्नेटिक फील्ड बद्दल शिकून घ्यावं लागेल. मग मी आधी तुम्हाला छोटासा कन्सेप्ट समजून सांगतो मॅग्नेटिक फील्डचा, आणि मग आपण इकडे जाऊयात. हा, थोडंसं मी तुम्हाला परेशान करणार आहे, पण परेशानी महत्वाची आहे, का महत्वाची आहे? कारण आपल्याला सर अवघडातल्या अवघड कन्सेप्ट शिकायचे आहेत, बरोबर की नाही? मग हे आज आपलं टॉपिक ऑफ इंटरेस्ट आहे, फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल, फ्लेमिंगचा राईट हँड रूल. पण आधी मॅग्नेटिक फील्ड समजून घेऊयात. काय असतं मॅग्नेटिक फील्ड? किती जणांनी मॅग्नेट वापरलाय? मॅग्नेट किती जणांनी वापरलाय मला सांगा. यस. सो मॅग्नेटमध्ये तुम्ही बघितलं असेल, मॅग्नेटमध्ये दोन पोल असतात. कुठले दोन पोल असतात? एक असतो साऊथ, दुसरा असतो नॉर्थ पोल, बरोबर की नाही? मग मी इथं आता तुम्ही बघा एक मॅग्नेट काढतोय, आणि ह्या मॅग्नेटच्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स दाखवूयात. इथं साऊथ पोल आहे, इथं कुठला आहे? नॉर्थ पोल आहे. मग मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आपण दाखवूयात. नॉर्थ पासून मॅग्नेटिक फील्ड लाईन्स हमेशा ओरिजिनेट होतात. बघा, सोर्स कसा दाखवलाय मी. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स मधनं सॉरी, नॉर्थ पोल पासून मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ओरिजिनेट होतात. साऊथ पोलकडे जाऊन त्या अशा एंटर करतात. साऊथ पोलने हमेशा मॅग्नेटिक फील्ड लाईन्स एंटर करतात, एंटर करतात, एंटर करतात. लक्षात ठेवायचं सर्वांनी. ठीक आहे, एकच मिनिट, मेरे को इरेजर लेने दो. हाँ, सो सेंसिटिव आपला पैड खूब टच सेंसिटिव है. सो यस, ये हो गया मेरा मैग्नेटिक फील्ड लाइन्स. मग मॅग्नेटिक फील्ड लाइन्स नॉर्थ पोल पासून ओरिजिनेट होतात, साऊथ पोलकडे जाऊन एंड होतात. मग बच्चा पार्टी, इनसाइड द मॅग्नेट ते हमेशा ट्रॅव्हल करतात नॉर्थ पोलकडनं साऊथ पोलकडे, नॉर्थ पोलकडनं साऊथ पोलकडे. सॉरी सॉरी सॉरी, साऊथ टू नॉर्थ, साऊथ टू नॉर्थ, साऊथ टू नॉर्थ. बघा, इनसाइड द मॅग्नेट दे ट्रॅव्हल फ्रॉम साऊथ टू नॉर्थ, आणि आउटसाइड द मॅग्नेट, असं लक्षात ठेवायचं. हे बघा, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स MCQ मध्ये विचारला जाणारा प्रश्न. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स बद्दल गाळलेल्या जागा भरा, खाली ऑप्शन देतात. मग मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कुठून कुठे वाहतात? चला, कमेंट सेक्शन मध्ये पण मी पाहतोय. आउटसाइड द मॅग्नेट ते कुठून कुठे वाहतात? आउटसाइड द मॅग्नेट फ्रॉम नॉर्थ टू साऊथ. ठीक आहे, फ्रॉम नॉर्थ टू साऊथ. आणि इनसाइड द मॅग्नेट दे ट्रॅव्हल फ्रॉम साऊथ टू नॉर्थ. लक्षात घ्या, इनसाइड द मॅग्नेट, इथं लिहितो इनसाइड द मॅग्नेट. यस, इनसाइड द मॅग्नेट फ्रॉम साऊथ टू नॉर्थ. बर का, लक्षात ठेवायचं. मग ह्या मॅग्नेटिक फील्ड लाईनचं काही रिप्रेझेंटेशन असतं. रिप्रेझेंटेशन म्हणजे काय? तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ह्या इनविजिबल असतात, ज्या दिसत नाही. पण तुम्ही जर असं म्हणतात, बघा, तुम्ही एक्सपेरिमेंट पण केला असेल, वाळूमध्ये लोह चुंबक लय जणांनी खेळला असेल. लोह चुंबक खेळले की नाही? लोह चुंबक, बघा त्याच्या नावातच आहे लोह चुंबक. लोह चुंबक म्हणजे काय? त्या आयर्नची पप्पी घ्यायची नाही. ठीक आहे.
ते काय करतं, मॅग्नेट काय करतं, ह्या आयन म्हणजे फेरस आपला, ठीक आहे ना. सो फेरसला काय करत असतो, तो अट्रॅक्ट करत असतो, कारण ते फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे. इट गेट्स अट्रॅक्टेड टुवर्ड द मॅग्नेट, ठीक आहे. आणि ते त्याला चिपकून बसतं. तुम्ही मोस्टली घरी जर स्पीकर फोडला असेल, स्पीकर, तुम्ही जर गाडीचा स्पीकर बघितला, कुठला लाऊड स्पीकर म्हणतोय बरं का मी, लाऊड स्पीकर, तर लाऊड स्पीकर बघा घरी असेल, त्याच्याकडे असा मोठा ह्यूज मॅग्नेट असतो, ठीक आहे, मॅग्नेट. किंवा तुम्ही शाळेत असताना खेळले पण असतील मॅग्नेट बरोबर, तर मॅग्नेटला हमेशा दोन पोल, किती छोटा असू द्यात मॅग्नेट आणि किती मोठा असू द्यात, नॉर्थ अँड साऊथ असे दोन मॅग्नेट, दोन पोल असतात, म्हणजे असतातच. बर, आता कमिंग बॅक, तर मग ह्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स इनविजिबल असतात, ज्या आउटसाइड द मॅग्नेट ट्रॅव्हल होतात नॉर्थ टू साऊथ, आणि इनसाइड द मॅग्नेट दे ट्रॅव्हल फ्रॉम साऊथ टू नॉर्थ. मग हे आपण बघितलं बच्चा पाटील लोक. आणि आता या मॅग्नेटिक फील्डचं रिप्रेझेंटेशन सांगतो, मग फ्लेमिंग बाबाच्या लेफ्ट हँड रूलकडे आणि राईट हँड रूलकडे येतो. तर हे बघा, क्रॉसने जर दाखवल्या, क्रॉस अशा मॅग्नेटिक फील्ड लाईन्स अशा जर क्रॉसने दाखवल्या, तर यांना म्हणायचं दिस मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आर गोइंग इनवर्ड्स अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ पेपर. दे आर गोइंग इनवर्ड्स, ठीक आहे. कशा चालल्यात, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आर गोइंग इनवर्ड. इथं लिहितो, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आर गोइंग इनवर्ड अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ पेपर, अँड परपेंडिक्युलर टू पीओपी, प्लेन ऑफ पेपर. बरं, सिमिलरली मॅग्नेटिक फील्ड लाईन्स डॉट 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 असं जर दाखवले, रांगोळीसारखे टिपके जर काढले, तर यांना म्हणायचं मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कशा चालल्यात, कमिंग आउटवर्ड. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आर कमिंग आउटवर्ड. फील्ड लाईन्स आर कमिंग आउटवर्ड्स, यस. अँड कशा, परत परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ पेपर, परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ पेपर. आता इथून पुढचा कन्सेप्ट लय भारी बरं का, कारण आपल्याला आता फ्लेमिंग बाबाच्या लेफ्ट हँड रूलवर यायचं आणि राईट हँड रूलवर. तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स, आता तुम्ही सगळ्यांनी बघा, मी तुमच्या डोळ्यामध्ये बाण फेकून मारणार आहे, बाण, हे बघा असा. सो तुमच्याकडे जर बाण येतोय, समोरून येतोय, आपल्या डोळ्यासमोर येतोय, तर समजून घ्या, मग मी कॅमेरामध्ये दाखवतोय तुम्हाला, येतोय का बाण, येतोय का तुमच्या तरफ, यस म्हणा, फक्त कमेंट मध्ये यस लिहायचं. व्हिज्युअलाइज होतंय का बघा, बाण जर तुमच्या तरफ येतोय, तर त्याला म्हणायचं कमिंग आउट ऑफ द प्लेन ऑफ पेपर. आता तुमच्या समोर कॅमेरा आहे, तुमच्या समोर मोबाईलची स्क्रीन आहे, सो इट्स कमिंग टुवर्ड्स यू. सो टुवर्ड्स यू मीन्स मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कशा येत आहेत, कमिंग टुवर्ड्स यू, यस, ओके. आणि त्याच ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड लाईन जर तुमच्यापासून दूर चालल्यात, बघा आता मी स्क्रीन पाशी आणतो, स्क्रीन कॅमेरापाशी आणली ती लाईन, हा ती येते माझ्याकडे आता जो शिकवतोय त्याच्याकडे येते, त्याला दूर चालली म्हणजे तुमच्या कॅमेरापासून दूर चाललाय, तर त्याला म्हणायचं कमिंग आउट अँड आउटवर्ड अँड परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ पेपर. मग आपल्याकडं एक तर मोबाईलची स्क्रीन आहे, यस यस बच्चा पाटील लोक, थँक्यू फॉर युअर कमेंट्स, यस. कारण फिजिक्स ही व्हिज्युअलाइज करण्याची गोष्ट आहे, आणि जर अशा पद्धतीने तुम्हाला व्हिज्युअलाइज झालं, इमॅजिन झालं, तर तुम्हाला सांगतो फिजिक्सचे कन्सेप्ट तुमच्यासाठी अवघड नाहीत. सो प्लेन ऑफ पेपर म्हणजे तुमच्या समोर जो प्लेन आहे पेपरचा, त्याच्यामधनं मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कमिंग आउटवर्ड किंवा गोईंग इनवर्ड्स ते आपल्याला शिकायचं आहे. सो डॉट म्हटलं की कमिंग आउटवर्ड्स, परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ पेपर, अँड क्रॉस म्हटलं हा क्रॉस आहे, सो दिस इज गोइंग इनवर्ड्स. मग आता सर हे का शिकवताय आम्हाला, अरे बच्चा पार्टी लोक, जे लेट जॉईन झाले त्यांच्यासाठी सांगतो बच्चा पार्टी लोक, आपल्याला शिकायचंय आज फ्लेमिंग बाबाचा लेफ्ट हँड रूल, आपल्याला शिकायचंय आज फ्लेमिंग बाबाचा राईट हँड रूल. मग आपल्याला हे जे शिकायचंय आता, फ्लेमिंग बाबाचा लेफ्ट हँड रूल अँड फ्लेमिंग बाबाचा राईट हँड रूल, तर याच्यामध्ये आपण आता इथं लगेच सांगून देऊयात. बघा काय सांगायचंय, तर 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 हा, तर आता काय सांगायचंय बघा मला, तर फ्लेमिंग बाबा ह्या मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण ठेवणार आहोत करंट कॅरिंग कंडक्टर. इंटरेस्टिंग हा, काय ठेवायचं आहे, करंट कॅरिंग कंडक्टर. हे बघा, ह्या मॅग्नेटिक फील्डमध्ये मी हा ब्ल्यू कलरचा एक करंट कॅरिंग कंडक्टर ठेवतो. आता करंट कॅरिंग कंडक्टर ऑब्विसली सॉलिड आहे शेपमध्ये, पण तो ठेवला आपण इथं. आणि यातनं चाललाय करंट. करंट कसं चाललाय, सपोज अपवर्ड चाललाय, अपवर्ड, हे बघा, आय अपवर्ड्स. कैसा जा रहा है, अपवर्ड्स. बघा इंटरेस्टिंग. परत आता इथं पण मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कशा आहेत आपल्या, कमिंग आउटवर्ड आहे. इथं पण एक ठेवला कंडक्टर. बच्चा पार्टी व्हिज्युअलाइज करा आता सर्वांनी, मी काय सांगतोय त्याच्याकडे दिल थांब के बैठी आहे. ठीक आहे, आपल्याला लेफ्ट हँड वर्सेस राईट हँड रूल शिकायचं आहे. पहिल्यांदा लेफ्ट हँड रूल शिकूयात. सो सर्वांनी डाव्या हाताची अशी बोटं घ्यायची, तीन बोटं. तीन बोटं कुठली कुठली, पहिलं तर असतं इंडेक्स फिंगर,
ज्याने आपण कलमेवाली उंगली म्हणतात त्याला, कलमेवाली उंगली, ज्याने आपण एखाद्याकडे बोट दाखवतो. आता पण डाव्या हाताचं आहे बरं का. देन मिडल फिंगर, मिडल फिंगर दाखवत असताल तुम्ही, तुम्ही ऐकलं असेल मिडल फिंगर दाखवणं, ठीक आहे. आणि थंब, हा आपला डाव्या हाताचे तिन्ही बोट अशा प्रकारे पकडायचे सर्वांनी. मग मी इथं खाली डायग्राम काढतो. डायग्राम मध्ये बघा आता, तर डायग्राम मध्ये हा लेफ्ट हैंड असा दिसतो आपला. लेफ्ट हैंड जब दिखाते हैं अपन, तो लेफ्ट हैंड कुछ इस प्रकार दिखाई देगा आपको. हे बघा असा लेफ्ट हँडचं हे आहे इंडेक्स फिंगर, हा. त्याच्यानंतर हा आहे माझा थंब. थंब थोडासा असा मागे घेऊन असा घेतो थंब, ओके. आणि 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 हा जो आहे माझा, हा आहे मिडल फिंगर. आणि हे जे दोन फिंगर्स आहेत माझे, ते दोन फिंगर्स मी इथं छोटेसे काढतो, ठीक है, लाइक दिस, यस. सो बच्चा पार्टी लोग बताओ मेरे को, फिर ये कौन सा फिंगर है, बताओ फिर. तो ये वाला और ये वाला, ठीक आहे. सो या फिगर मध्ये आता समजून घ्या, लेफ्ट हँड काढलाय. आता लेफ्ट हँड वाटत नाही ती गोष्ट वेगळी आहे, पण लॉजिक समजून घ्या, इंटरेस्टिंग है. तो लेफ्ट हैंड वाला देखो, राइट हैंड वाला देखो, एंड थंब वाला देखो, ठीक है. मग मला सांगायचं काय, सो लेफ्ट वाला आपको दिखाता है डायरेक्शन ऑफ मैग्नेटिक फील्ड, डायरेक्शन ऑफ मैग्नेटिक फील्ड, यस. देन आपका जो मिडल फिंगर है वो दिखाता है मेरे को फोर्स, डायरेक्शन ऑफ फोर्स. आणि दोघं एकमेकांना परपेंडिक्युलर, सॉरी, डायरेक्शन ऑफ करंट फ्लोइंग थ्रू द कंडक्टर. एकच मिनिट, इरेजर घेऊ द्या मला. ये दिखाता है मुझे डायरेक्शन ऑफ करंट, ओके. दोघं एकमेकांना कसे परत परपेंडिक्युलर. आणि तिसरा तिसरा कोण आहे, मॅग्नेटिक फोर्स. सो हा जो मॅग्नेटिक फोर्स आहे जो एक्सपिरियन्स होणार आहे, हा तिसऱ्या डायरेक्शन मध्ये, तो पण यांना परपेंडिक्युलर. बघा, तर आपल्याला आपण काय केलं, फक्त करंट कॅरिंग कंडक्टर कुठे ठेवला, वाडकर कुठे ठेवला, सोलाट कुठे ठेवला, वाघमोडे, देन डोळस आपण कुठे ठेवलाय, कार्तिक, यस, गरड कुठे ठेवला, करंट कॅरिंग कंडक्टर ठेवला आपण मॅग्नेटिक फील्ड मध्ये. मॅग्नेटिक फील्ड कशी चालली आहे, गोइंग इनवर्ड्स. करंट कसा चाललाय, अपवर्ड. बघा आता मी जे दाखवतो ते योग्य आहे का. सो इंडेक्स फिंगर तुमच्या तरफ, हे बघा असं आहे ना, मी ते तुमच्या तरफ केलं. इंडेक्स फिंगर इज टुवर्ड्स यू, मिडल फिंगर इज गोइंग अपवर्ड. सो ये करंट का डायरेक्शन दिख रहा है, मॅच करा. माझ्या हाताची बोट मॅच करा त्या फिगरला. क्रॉस म्हणजे गोइंग इनवर्ड्स, मिडल फिंगर म्हणजे करंट इज गोइंग अपवर्ड. तर ह्या कंडक्टरवर, ह्या ब्ल्यू कंडक्टरवर मग फोर्स जो ऍक्ट होईल तो टुवर्ड्स लेफ्ट असेल. टुवर्ड्स काय, लेफ्ट. सो दिस इज गोइंग टू बी द मॅग्नेटिक फोर्स विच इज ऍक्टिंग ऑन द कंडक्टर. अरे असं कसं होलं, तर हा तर फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल आहे. हे तर फिजिक्स आहे बच्चा पार्टी, हे सगळं व्हिज्युअलायझेशन आहे. दिसत काही नाही, व्हिज्युअलाइज करायचं, एक्सपिरियन्स करायचं. सो दॅट इज फिजिक्स बच्चा पार्टी, कीप इन माइंड. बरं आता इकडे सांगा, मॅग्नेटिक फील्ड कशी येते, बाहेर येते, म्हणजे माझ्याकडे येते, टुवर्ड्स मी येते. आणि करंट कसं चाललाय, डाऊनवर्ड चाललाय. मग मला जर अप्लाय करायचं म्हटलं तर मला तुमच्या बाजूने यावं लागेल, म्हणजे स्क्रीनच्या पलीकडे बसावं लागेल. आणि बघा, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कमिंग आउटवर्ड, करंट गोइंग डाऊनवर्ड, ठीक आहे. एम आय करेक्ट, लॉजिक समजून घ्या. हे बघा, आता मला ती डायरेक्शन मला दाखवता येईल नाही आता त्या आपल्या स्क्रीन मध्ये. तर मी काय करतो, याला पण क्रॉस दाखवतो होतं. हे बघा क्रॉस, फक्त मी करंटची डायरेक्शन चेंज केली, क्रॉस 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 क्रॉस. कारण मला स्क्रीनच्या पलीकडे तर येता येणार नाही तुमच्या सोबत, तुमच्या बाजूने बसता येणार नाही. मग मी काय करतो, आता यालाही क्रॉस केलं, क्रॉस केलंय बघा, क्रॉस गोइंग इनवर्ड्स. आता फक्त करंट डाऊनवर्ड आहे. मग अशी कसा होता, ब्ल्यू कलर मध्ये कसा होता, गोइंग अपवर्ड्स. अँड नाव हे बघा, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स गोइंग इनवर्ड्स, करंट गोइंग डाऊनवर्ड्स. मग फोर्स कसा असेल आता, टुवर्ड्स राईट. सो इट विल एक्सपिरियन्स अ फोर्स अँड दॅट विल बी इन द राईट डायरेक्शन, टुवर्ड्स राईट. सो याच्यात आणि याच्यात कॉम्प्रोमाइज करायचं होतं मला, कम्पॅरिझन करायचं होतं मला, म्हणून मी ते अशा पद्धतीने दाखवलं तुम्हाला. सॉरी फॉर म्हणजे मी लगेच चेंज केलं त्याला, तर अनएक्सपेक्टेड होतं तुमच्यासाठी. बर, आता मग बच्चा पार्टी लक्षात घ्या, दोन प्रकारच्या गोष्टी आहे, मॅग्नेटिक फील्ड, करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टर, आणि तो कंडक्टर काय एक्सपिरियन्स करणार आहे, फोर्स, अँड दॅट मॅग्नेटिक फोर्स इज गिवन बाय दिस फॉर्म्युला. मग आपण पुढे जाऊन आता एक फॉर्म्युला शिकणार आहेत,
की मॅग्नेटिक फोर्स एक्सपिरियन्स बाय दिस करंट कॅरिंग कंडक्टर इज गिवन बाय द फॉर्म्युला I इंटू एल बार क्रॉस बी बार. आता हे एल काय आहे, बी काय आहे, बार काय आहे, हे सगळं मी उद्याच्या सेशनमध्ये सांगेल, कारण उद्या मी तुम्हाला शिकवणार आहे स्केलर अँड वेक्टर. सो इंटरेस्टिंग टॉपिक आहे स्केलर अँड वेक्टर. पण अशा पद्धतीने सांगेल की अरे हां, असं पण असतं फिजिक्समध्ये, हे तुम्हाला जाणून घ्यायला नक्कीच इंटरेस्ट येईल. सो बच्चा पार्टी कमिंग बॅक. आता हा तर झाला फ्लेमिंग बाबतचा लेफ्ट हँड रूल. मग राईट हँड रूल काय आहे सर? आता फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल आहे, ठीक आहे. सो राईट हँड रूल काय आहे? मग मग काय करणार सरांनी? आता उजवा हात घेतला, उजव्या हातामध्ये आता लेफ्ट हँड म्हणजे तुम्हाला माहिती आहे, जो हात धुण्यासाठी वापरतात, धुण्यासाठी वापरतात, त्याला लेफ्ट हँड म्हणतात. आणि जो हात जेवणासाठी वापरतात त्याला कुठला हात म्हणतात? राईट हँड म्हणतात. मग राईट हँडमध्ये पण तसेच किस्से काय, की आपण पहिल्यांदा इंडेक्स फिंगर, मग कोण आपला थंब, आणि त्यानंतर कोण रे बाबा आपला मिडल फिंगर, ठीक आहे. आणि खाली खाली खाली, यस, खाली खाली खाली. सो खाली येस इट्स गोइंग टू बी द राईट हँड. सो राईट हँडचं हे झालं इंडेक्स फिंगर, हे झालं मिडल फिंगर, आणि हा झाला थंब. मग ह्या केसमध्ये काय बाबा, सेम कन्सेप्ट, कन्सेप्ट चेंज नाही होगा. तो कन्सेप्ट क्या है? तर इथं दाखवायचं आपल्याला डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, ठीक आहे, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. त्यानंतर हा दाखवेल तुम्हाला डायरेक्शन ऑफ मोशन, आणि हा दाखवेल तुम्हाला करंट फ्लोइंग टू द कंडक्टर. परत एकदा परत तेच, यस यस बच्चा पार्टी लोग, सिंपल स्ट्रेट फॉरवर्ड लॉजिक सेम है, लेकिन ये राइट हैंड रूल है और वो लेफ्ट हैंड रूल था. लेफ्ट हैंड रूल मध्ये करंट कॅरिंग कंडक्टर वॉज प्लेस्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड. करंट कॅरिंग कंडक्टर वॉज प्लेस्ड इन द मॅग्नेटिक फील्ड. आता ह्या केसमध्ये आपल्याला आपल्याला बघा, इथं बघा लॉजिक समजून घ्या. आता मगाशी मी एक ज्या कंडक्टर मधनं करंट चालला होता त्याला तिथं प्लेस केलं होतं, आणि आताच्या केसमध्ये मी मॅग्नेटिक फील्ड ऑलरेडी आहे, एखादा कंडक्टर आहे, फक्त त्याला प्लेस केला. काय केलं? प्लेस केला. आणि प्लेस करून त्या कंडक्टरला आपण मोशन देतोय. काय देतोय? मोशन. मोशन मध्ये फोर्स देतोय. बघा फोर्स, जर फोर्सफुली आपण याला इथं मोशन दिलं, तर याच्या दोन एंडच्या अक्रॉस तुम्हाला बच्चा पार्टी, हे बघा, हा एक कंडक्टर आहे, पीस ऑफ कंडक्टर आहे. बघा उलट काय, दोघांमध्ये उलट काय समजून घ्या. हे पीस ऑफ कंडक्टर, कंडक्टरमध्ये कोण असतात? फ्री इलेक्ट्रॉन, खूप सारे फ्री इलेक्ट्रॉन्स आहे याच्या अंदर, खूप सारे फ्री इलेक्ट्रॉन्स. आणि याच्या दोन एंडच्या अक्रॉस आपण काय कनेक्ट केली? बॅटरी कनेक्ट केली रे बच्चा पार्टी लोक, बॅटरी, ठीक आहे. आता बॅटरी का? तर तर सॉरी सॉरी सॉरी, बॅटरी नाही, इसके अक्रॉस लोड कनेक्ट करता हो डायरेक्टली. लोड का बरं? लोड कारण आपल्याला डायरेक्ट पाहायचंय करंट फ्लो होतोय की नाही याच्या अक्रॉस, किंवा याच्या अक्रॉस व्होल्ट मीटर लावूयात, व्होल्ट मीटरने आपण मेजर करूयात व्होल्टेज. सो बघा बच्चा पार्टी लोक, याच्या अक्रॉस आपण आता रेजिस्टन्स आणि व्होल्टेज मेजर करूयात. तर याच्या अक्रॉस, ह्याच्या दोन एंडच्या अक्रॉस तुम्हाला काहीतरी व्होल्टेज मिळेल, ठीक आहे. मग हे व्होल्टेज कुठून प्रोड्यूस झालं रे बच्चा पार्टी लोक? तर याला तुम्ही मोशन दिलंय, आणि मोशन दिलंय त्याच्यामुळे काय झालंय? मोशन दिलंय त्याच्यामुळे काय झालंय बच्चा पार्टी लोक? याच्या दोन एंडच्या अक्रॉस काय झालंय? व्होल्टेज प्रोड्यूस झालंय. त्यालाच EMF म्हणतात, इंड्युस्ड EMF. बघा कंपॅरिझन, बघा परत एकदा बघा कंपॅरिझन, की इन केस ऑफ मॅग्नेटिक फील्ड, in case of first case, that is Fleming's left hand rule, magnetic field were already present. त्याच्यामध्ये आपण कोण ठेवला? एक करंट कॅरिंग कंडक्टर, यातनं करंट जातोय. हा काय एक्सपिरियन्स करतो? फोर्स एक्सपिरियन्स करतो, एक तर डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला, जे की आपण बघितलं. आणि आता फ्लेमिंग बाबाच्या राईट हँड रूल मध्ये काय करतात, की मॅग्नेटिक फील्ड ऑलरेडी प्रेझेंट आहे, तिथं फक्त हा जो कंडक्टर आहे तो ठेवलाय, त्याच्यामधनं आता करंट जात नाही, पण तुम्ही त्याला मोशन देताय. मोशन म्हणजे फोर्सफुली. फोर्सफुली कसं? असं असं, किंवा जागेवर रोटेट करायचं त्याला, हे बघा असं असं फिरवायचं त्याला. सो ह्या मोशनमुळं ह्याच्या दोन एंडच्या अक्रॉस व्होल्टेज डेव्हलप होतं, आणि व्होल्टेज डेव्हलप झालं की ओहम बाबाच्या लॉ नुसार V इज इक्वल्स टू IR, की लगेच करंट पण फ्लो व्हायला लागतो. V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I, अँड V लिखते हैं, अपन लिखते हैं V इज इक्वल्स टू IR.
मग बच्चा पार्टी फ्लेमिंगचा राईट हँड रूल कुठे वापरता माहिती का? किती जणांना विंड मिल माहिती आहे? विंड मिल, पवनचक्की, पवनचक्की. सो पवनचक्की त्याच्यामध्ये जी करंट तयार होतो, इलेक्ट्रिसिटी तयार होते, ती कुठल्या प्रिन्सिपलवर चालते मग? तर तो प्रिन्सिपल आहे E इज इक्वल्स टू मायनस d∅/dt, रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. पण जो EMF इंड्यूस होतोय बच्चा पार्टी लोक, तो जो EMF आहे त्याची डायरेक्शन सांगण्याचं काम कोण करतं? तर फ्लेमिंग बाबाचा राईट हँड रूल, फ्लेमिंग राईट हँड रूल या EMF ची. हे बघा, पवनचक्की आहे, पवनचक्कीमध्ये मॅग्नेटिक फील्ड फिक्स आहे. आता बघा, त्याला कोरिलेट करा तुम्ही. पवनचक्कीमध्ये माग खूप मोठा गट्टू असतो, बरोबर? मग ह्या ज्या लाईन्स आहेत, ह्या क्रॉसवाल्या लाईन्स म्हणजे कोण? मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. त्याच्यामध्ये कोण ठेवला तुम्ही? कंडक्टर ठेवला. कंडक्टर ठेवला नाहीये फक्त, आता कंडक्टरला आपण पात्याला जोडलं. वारं आलं की पातं फिरलं, पातं फिरलं की तुमचा कंडक्टर पण फिरला. कंडक्टर कुठं फिरला तुमचा? मॅग्नेटिक फील्डच्या प्रेझेन्स मध्ये फिरला. आणि कंडक्टर फिरला रे फिरला. कंडक्टर म्हणजे विच इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्याच्या अक्रॉस तुम्हाला व्होल्टेज मिळेल आणि तेच व्होल्टेज आपण उचलतो आणि कुठं देतो? MSCB ला पाठवतो, जेणेकरून MSCB सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करते. बच्चा पार्टी कन्सेप्ट कसा वाटला? दैट इज फ्लेमिंग बाबा का राइट हैंड रूल क्या करता, फिर वहां पे डायरेक्शन निकालने का काम करता. मग हे बघा, फ्लेमिंग्स राइट हँड रूल मध्ये मॅग्नेटिक फील्ड आणि फोर्स प्रेझेंट आहे. फोर्सफुली तुम्ही त्याचं मोशन घडवताय. मॅग्नेटिक फील्ड अँड फोर्स प्रेझेंट. आणि कुणाची डायरेक्शन काढतात मग तुम्ही? इंड्यूस EMF ची. इंड्यूस EMF म्हणजे V इज इक्वल्स टू IR. तर करंटची काढतात डायरेक्शन. हे बघा, दिस इज प्रेझेंट, आपको ये मिलता है कहाँ पे? फ्लेमिंग्स राइट हँड रूल मध्ये. आणि फ्लेमिंगच्या डाव्या हँडच्या रूल मध्ये काय काय प्रेझेंट आहे सर? मॅग्नेटिक फील्ड प्रेझेंट है, करंट प्रेझेंट है. सो मॅग्नेटिक फील्ड एंड करंट प्रेझेंट है, तो हमें मिलता है फोर्स एक्टिंग ऑन द कंडक्टर, ये मिलता है. अरे आहे की नाही इंटरेस्टिंग? काय वाटतं तुम्हाला? ये मिलता है बच्चा पार्टी लोग. चलो, इफ इट इज इंटरेस्टिंग, स्माइली पाठवा चला पटकन. स्माइली पाठवता येत नसेल तर टाईप आय म्हणजे काय सर? इट इज व्हेरी मच इंटरेस्टिंग. आय 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 पाठवा. गरड, वाबळे, शेख, चला पटकन. डोळस, अजून कोण कोण आहे? क्यूट बॉय एडिट्स भाई, काहीतरी नाव टाकत जा. इट्स ओंकार, त्याच्यानंतर सुमित ओवर, सूरज दिवे, अजून कोण आहे? वाघमोडे, त्यानंतर कोले. व्हेरी गुड. सोलाट पण आहे, वाडकर पण आहे, वाबळे पण आहे. देन यस, बांगर पण आहे, सलोनी आहे, गायकवाड. त्यानंतर शेख आहे. यस 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 यस, कृष्णा वाळके पण आहे, वाबळे पण आहे. यस, व्हेरी गुड बच्चा पार्टी लोग. सो आर यू गाईज एन्जॉईंग? चला टाईप करा. इफ इट इज इंटरेस्टिंग, गो फॉर आय. मग मला सांगा, फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल कशासाठी वापरता सर? सर धुण्यासाठी वापरतो. फ्लेमिंगचा राईट हँड रूल सर जेवणासाठी वापरतो. असं काही नाही आहे बरं का, ठीक आहे? सो बच्चा पार्टी लोक, दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. कारण हे बघा, जोपर्यंत तुम्ही फिजिक्सला रिअल लाईफ एक्झाम्पल घेऊन शिकत नाही, तोपर्यंत फिजिक्स तुम्हाला इंटरेस्टिंग वाटणारच नाही, ठीक है? और मैं कुछ चीजें आपको आगे जाके भी बताऊंगा. बरं, आणखी मला सांगा. मी ज्यावेळेस हे एक्सप्लेन करत होतो, माझ्या विद्यार्थ्यांनी विचारलं, सर सोलर सेलचं वर्किंग कसं होतं? सोलर सेल, आपल्या घरी जो सोलर सेल आहे त्याचं वर्किंग कसं होतं म्हणे. कुणाला ऐकायला आवडेल का सोलर सेलचं वर्किंग? मग त्याचं आणि याचं वर्किंग सेम आहे का सर? तुम्ही तर सांगितलं पवनचक्कीपासनं. जर तुम्हाला सोलर सेलचं वर्किंग ऐकायचं असेल तर यस टाईप करा. चला यस टाईप करा पटकन. इफ यू वॉन्ट टू नो द वर्किंग ऑफ सोलर सेल, तो सोलर सेल का वर्किंग. ओके ओके ओके. वाघमोडे यस. शिंगाडे म्हणतोय आगाव यस. ओके. गरड यस. गणेश, देन शेख, कार्तिक गरड, बांगर, वाबळे, वाघमोडे, काकडे. यस, व्हेरी गुड. ओके, लगेच सांगतो 2च मिनिटात. आता तुम्ही बघितलं असेल, प्रत्येकाच्या घरोघरी सोलर आलाय. सोलर, मग सोलर सेल काय करतं बच्चा पार्टी लोक? मग सर हे बघा, हा जो सेल असतो, सेल म्हणजे आपण सोलर सेल असं ट्रीट करूया. हा छोटासा सेल आहे. या सेलमध्ये ऑलरेडी खूप सारे इलेक्ट्रॉन्स असतात, पण ते इलेक्ट्रॉन्स स्वतःहून बाहेर येत नाहीत.
स्वतःहून बाहेर येत नाहीत. मग काय करावं लागतं? त्या इलेक्ट्रॉनला आपल्याला दिवसा सोलर एनर्जी द्यावी लागते. मग सूर्याची जी एनर्जी असते त्याच्यामध्ये हीट एनर्जी असते. सूर्य फक्त आपल्याला प्रकाशच देत नाही. प्रकाश म्हणजे लाईट एनर्जी. फक्त लाईटच देत नाही, तर प्रकाशाबरोबर तो काय देत असतो आपल्याला? हीट एनर्जी पण देत असतो. सो हीट प्लस लाइट दोनों का कॉम्बिनेशन है, उसमें से हीट वाला एनर्जी अपन निकालते हैं. तो हीट वाला एनर्जी आपण लेते हैं आणि हीट वाली एनर्जी काय करते? ह्यातले जे इलेक्ट्रॉन्स असतात, इलेक्ट्रॉन्स ह्या इलेक्ट्रॉन्सला एक्साइट करते. इलेक्ट्रॉन्स एक्साइट झाले की त्यांना जास्त एनर्जी मिळते आणि एनर्जी मिळाली का ह्या इलेक्ट्रॉनचा फ्लो सुरू होतो एका एंडकडनं दुसऱ्या एंडकडे. आणि रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस दॅट इज कॉल्ड ॲज करंट, बच्चा पार्टी लोक. आणि हा करंट ज्यावेळेस ह्या लोड थ्रू जातो, लोड म्हणजे काय? आपल्या घरातनं जातो. घरात वेगवेगळी विजेची उपकरणं असतात, तर दॅट इट सॅटिस्फाय द ओम्स लॉ. लोड आहे, लोडचा रेजिस्टन्स आर आहे, आपण राईट केलं. सो आय इज इक्वल्स टू व्ही बाय आर. इकडनं वरतून येणारा लाईट बंद झाला रे झाला, बच्चा पार्टी लोक. रात्री आपलं सोलार सेल काम करत नाही. रात्री आपल्याला एमएससीबीचं, यस कृष्णा वाळके, वेरी गुड. विंड टर्बाइन इज ए गुड एग्जाम्पल. फ्लेमिंग बाबा का राइट हैंड रूल वहां पे डायरेक्शन निकालने के लिए काम आएगा, ईएमएफ इंड्यूस का. यस, एसी अँड डीसी सुधीर शिंगाडेला माहिती आहे. यस सुधीर, आपल्याला हेच शिकायचं फिजिक्समध्ये पुढे जाऊन. एसी अँड डीसी, एसी क्या होता है, डीसी क्या होता है. बट यहाँ पे देखो अभी, मग वरतून येणारा जर प्रकाश बंद झाला तर काय करताल बच्चा पार्टी आता? तर आता ह्या इलेक्ट्रॉन्सला ताकदच मिळणार नाही, एनर्जीच मिळणार नाही बाहेर निघायची. आणि बाहेर नाही निघले तर करंट फ्लो झाला नाही, आणि करंट फ्लो झाला नाही तर एनर्जीचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होणार नाही. सो म्हणून रात्री आपल्याला एमएससीबीची लाईट घ्यावी लागते. दिवसा आपण आपल्या सोलर सेलवर प्रोडक्शन करतो, ठीक आहे. दिवसा आपण करतोय प्रोडक्शन, पण रात्री नाही. ठीक आहे बच्चा पार्टी लो, कीप इन माइंड. सो दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग कन्सेप्ट. आणि ज्याला शिकण्याची इच्छा आहे, प्रॅक्टिकली फिजिक्स शिकण्याची इच्छा आहे, त्यांनी तर हमखास आमचे सेशन्स करावेत. का करावेत? हे बघा, आम्ही सुद्धा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडला बिलॉंग करतो. माझं स्वतःचं एमटेक झालेलं आहे इंजिनिअरिंगमध्ये. आणि मला आमचं जे टेक्निकल नॉलेज आहे इंजिनिअरिंग फील्डचं, ते असं प्रॅक्टिकली रिअल लाईफ एक्झाम्पल देऊन तुम्हाला समजून सांगायचं आहे. फिजिक्स टफ नाही, उलट फिजिक्स मध्ये जर अशा प्रकारे इंटरेस्ट निर्माण झाला तर ते आवड निर्माण होते, त्याची भीती नाहीशी होते, आणि आपण त्याच्या प्रेमात पडत असतो. आणि एखाद्या गोष्टीच्या प्रेमात पडलो की आपण त्याचा अभ्यास करायला लागणार, नाही का? आपण एखाद्या गोष्टीवर प्रेम करत असलो तर किती जपतो ना आपण त्या गोष्टीला. तसंच फिजिक्सवर पण आपण प्रेम करायला लागलं तर आपण जपणार आहे फिजिक्सला. ठीक आहे बच्चा पार्टी. आणि मी गॅरंटी देतो की न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन पण एवढे सोपे करून सांगेल तुम्हाला की तुम्ही म्हणताल अरे न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन एवढे सोपे असतात. आम्ही तर खूप घाबरत होतो त्यांना. 10वी पर्यंत तुम्ही न्यूमेरिकल सुद्धा सोडवले नसतील. आय कॅन गॅरंटी दॅट तुम्ही न्यूमेरिकल सोडवलेले नाही आहेत, आणि ते शिकवले पण गेले नाही आहेत, किंवा अशाच्या अशा व्हॅल्यू पाठ करा आणि अशाच्या असे आन्सर लिहा असं सांगितलेलं आहे. पण कन्सेप्ट समजून घ्यायचा आपल्याला. आपल्याला जवळपास 11वी आणि 12वी मिळून 5,000 MCQ सोडायचे. मग एवढं करायचं म्हटल्यानंतर प्रत्येक वेळेस MCQ आहे, प्रत्येक MCQला तोंड देणं आहे. मग त्याला घाबरून थोडी जमेल, त्याला फेस करूयात. ओके, आणि आमच्या मदतीने करूयात. सो आमच्या इंजिनिअरिंग डोमेनचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. मॅथमॅटिक्सचा टीचर सुद्धा एमटेक इंजिनियर आहे. मी फिजिक्स शिकवतो, मी पण एमटेक इंजिनियर आहे. केमिस्ट्रीच्या मॅडम पण पोस्ट ग्रॅज्युएट आहे, फार्मासिस्ट आहेत, युनिव्हर्सिटीमधनं MSc झालेलं आहे. सो असे तुम्हाला नगास नग शिक्षक हे सक्सेस सायन्स अकॅडमीच्या सेशनमध्ये पाहायला मिळतील. आणि यस, दॅट आय कॅन गॅरंटी की तुम्हाला हमेशा असेच रिअल लाईफ एक्झाम्पल देऊन कन्सेप्ट समजून सांगणारेच टीचर लाईफमध्ये, म्हणजे सक्सेस सायन्स अकॅडमीमध्ये मिळतील. आणि त्याचा तुम्हाला तुमच्या आता 11वी-12वीच्या जडणघडणीमध्ये नक्कीच फायदा होईल. कारण पुढचं 40 वर्षाचं आपलं करिअर बच्चा पार्टी 11वी-12वी ठरवते. आणि तुम्हाला सांगतो 11वी आणि 12वीमध्ये, म्हणजे 10वीला जरी तुम्हाला 90+ टक्के असतील, पण 90% असतील, पण 12वीला ते 60% व्हायला सुद्धा वेळ लागत नाही, लक्षात घ्या. म्हणून कोचिंग गरजेचं आहे. आणि तुमचे हेच मार्क मेंटेन करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्कीच आमच्याविषयी कळवा, त्यांना आमच्याविषयी माहिती द्या.
आणि आपल्या ग्रुपला त्यांना जॉईन करण्यासाठी इन्व्हाइट करा. त्यांना आमच्या कोचिंग स्टाईलबद्दल नक्की कळवा. सो बच्चा पार्टी परत एकदा जाता जाता आता मी स्टार्ट केलं होतं फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल आणि फ्लेमिंगचा राईट हँड रूल, पण त्याच्यापूर्वी मी तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड लाईन्स बद्दल सांगितलं. मग मॅग्नेट बघितलं असेल तुम्ही सर्वांनी, मॅग्नेटमध्ये 2 पोल असतात, एक असतो नॉर्थ पोल, एक असतो साऊथ पोल. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ज्या इनविजिबल असतात, उघड्या डोळ्यांनी दिसत नाही, त्या नॉर्थ पोलपासून बाहेर निघतात, ओरिजिनेट होतात, आणि साऊथ पोलपासून त्या इनकमिंग असतात, गोईंग इनवर्ड्स असतात. कधी पण लक्षात घ्या. इनसाइड द मॅग्नेट, हे बघा असं MCQ मध्ये प्रश्न विचारला होतो, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कुठून कुठे ट्रॅव्हल करतात, तर आउटसाइड द मॅग्नेट दे ट्रॅव्हल फ्रॉम नॉर्थ टू साऊथ, इनसाइड द मॅग्नेट दे ट्रॅव्हल फ्रॉम साऊथ टू नॉर्थ. हे आम्ही गोष्टी आज पाहून घेतल्या. त्यानंतर मी आता मॅग्नेटिक फील्ड लाईन्सला कसं रिप्रेझेंट करायचं हे शिकवलं. सो मॅग्नेटिक फील्ड लाईन जर गोईंग इनवर्ड्स असतील तर इट इज रिप्रेझेंटेड बाय क्रॉस. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स गोईंग इनवर्ड्स इट इज रिप्रेझेंटेड बाय क्रॉस, अँड इफ इट इज कमिंग आउटवर्ड देन इट इज डिनोटेड बाय डॉट. ठीक आहे, पण मी आता फॉर सिम्प्लिसिटी इथं तुम्हाला इथंच क्रॉस घेतलं होतं. मग जर आपण एखादा करंट कॅरिंग कंडक्टर मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला, देन इट एक्सपिरियन्सेस ए फोर्स, एंड दैट मैग्नेटिक फोर्स उसका डायरेक्शन दिखाने का काम कौन करता भाई? फ्लेमिंग बाबा का लेफ्ट हँड रूल. मग फ्लेमिंग बाबाच्या लेफ्ट हँड रूल मध्ये इंडेक्स फिंगर, मिडल फिंगर आणि थंब तिघही एकमेकांना असे परपेंडिक्युलर पकडायचे. आणि परपेंडिक्युलर पकडल्यानंतर बघा कुठूनही बघितलं तरी तिघांमध्ये अँगल हमेशा 90 डिग्री आला पाहिजे. सो जे इंडेक्स फिंगर आहे ते डायरेक्शन दाखवतं मॅग्नेटिक फील्डची, जे की मी इथं केलंय बघा. सर्वांनी नीट बघा, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आहे का? हे बघा, बी इंडेक्स फिंगर. करंट कोण दाखवतोय? मिडल फिंगर. आणि फोर्स कोण दाखवतोय? फोर्स एक्सपिरियन्स बाय द कंडक्टर, थंब दाखवतोय. आता इथं काय काय दिलेलं असतं ते पण मगाशी मी सांगितलं. तर दिलेलं असतं बी मॅग्नेटिक फील्ड, दिलेला असतो करंट, पण काय दिलेला नसतो? फोर्स. मग फोर्स कॅल्क्युलेट करावं लागतं, त्याची डायरेक्शन पण काढावं लागते. मग ते काम करतो आपला धुण्यासाठी जो हात वापरला जातो तो, आणि उजवा हात जो जेवणासाठी वापरला जातो तो काय करतो आपल्याला त्या केसमध्ये, त्या न्यूमेरिकलमध्ये काय काय दिलेलं असतं? तर मॅग्नेटिक फील्ड दिलेली असती, फोर्स दिलेला असतो, फोर्स म्हणजे मोशन दिलेलं असतं, त्याची डायरेक्शन दिलेली असते, आणि आपल्याला सांगतात करंट काढा त्या कंडक्टरमधनं. सो असं एकमेकांना मदतगार असणारं हे फिजिक्स आहे. फिजिक्समध्ये गोष्टी जर कंपॅरेटिव्ह मॅनरमध्ये शिकल्या तर त्या खूप इंटरेस्टिंग वाटतात बच्चा पार्टी लोक. आणि मला फिजिक्समध्ये हमेशा गोष्टी एकामागे एक शिकवण्यापेक्षा ना, मला दोन्ही गोष्टी एकमेकांच्या समोर मांडून त्यांच्यामध्ये काय डिफरन्सेस आहे, त्यांच्यामध्ये काय कंपॅरिझन आहे ते शिकवायला तुम्हाला आवडतं. आणि ह्या टेक्निकचा फायदा तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये होतो. कारण तुम्ही जर बघितलं असेल बच्चा पार्टी लोक, आतापर्यंत तुम्ही जर पेपरहून आले तर पेपरहून असं बोलतात, यार ह्या क्वेश्चनचं आन्सर ते होतं, यार पेपर सोडवताना माझ्याकडनं कन्फ्युजन झालं, यार मी कन्फ्युज झालो तिथं, हे का ते. कारण ह्या कन्फ्युजनवरच तुम्हाला ओव्हरकम करायचं. आणि पेपर सेटर काय करतो? तुमच्या मनामध्ये कन्फ्युजनच क्रिएट करतो, असे प्रश्न तयार करतो. म्हणून शिकतानाच आपण अशा पद्धतीने शिकू की डोक्यामध्ये काही कन्फ्युजनच नाही राहिलं पाहिजे, डाऊटच नाही राहिला पाहिजे. सो आवडेल ना तुम्हाला अशा पद्धतीने फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी शिकायला? जर तुमचा आन्सर हो असेल तर येस टाईप करा, नो असेल तर एन टाईप करा. अँड मला माहिती आहे की आपले 100% पोरांना माहिती आहे की अरे अशा पद्धतीने जर आपल्याला शिकायचं असेल तर नक्की आपल्याला हे आवडेलच. येस, थँक्यू बच्चा पार्टी लोग. यस 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 यस, थँक्यू थँक्यू. सो बच्चा पार्टी लोग, नाव इट्स टाइम टू से गुड बाय टू यू ऑल. माझे पॉवर पॅक 30 मिनिटं संपले. 15 तारखेपर्यंत आपण रोज असेच फिजिक्समधले नवीन नवीन कन्सेप्ट शिकणारे. त्यानंतर आपण चॅप्टर शिकवायला घेऊयात. चॅप्टरमध्ये काय शिकायचंय काय नाही मी ते त्यावेळेस सांगेल, त्याच्या आधी पण तुम्हाला सांगेल. येस, ओके. सो मग मी आता याच्यानंतर